कोकणात नुकसान भरपाई का देण्यात आली नाही? निलेश राणे यांनी विधानसभेमध्ये हा सवाल उपस्थित केलाय। शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी आहे। आमदार मकरंद पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। कोकणात नुकसान भरपाईवरून नितेश राणे, सुनील प्रभू आमने सामने पाहायला मिळाले। अतिवृष्टीवर सभागृहामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी महसूल आणि वन विभागावर मी माझं म्हणणं मांडलेलं आहे। तरी देखील माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। त्यामध्ये कोकणाला NDRF मध्ये जिरायत शेती या परिस्थितीमध्ये जिरायत शेती या हेडखाली 8,777 रुपये मिळाले। बहुवार्षिक शेती 22,500 रुपये मिळतात। कोकणाला जिरायत शेती असल्यामुळे भात शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 8,777 रुपये मिळाले। आपण अतिवृष्टीचा निकष लावतो। अतिवृष्टी ही अतिवृष्टीचा GR हा वेगळा निघालाय माझ्या माहितीनुसार। तर त्या GR नुसार सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे। तो कोकणाला 8,777 का? कारण KYC तब्बल 6 लाख शेतकऱ्यांच्या KYC राहिल्यात। काही 5 लाख शेतकऱ्यांच्या KYCचे काही प्रूफ राहिलेत, त्यामुळे ते होणं बाकी आहे। अशा वेगवेगळ्या कारणामुळे ते सगळे प्रोसेस पूर्ण व्हायला साधारण डिसेंबर एंड उजाडेल। मागच्या वेळेला 18 मे पासून कोकणात सतत अतिवृष्टी होते आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालंय। ते आज मितीपर्यंत म्हणजे परवा जेव्हा पाऊस थांबला तेव्हापर्यंत त्या शेतीचं नुकसान झालं, भात शेती कुसली गेली आणि अशा वेळेला पंचनामे झालेले आहेत। वारंवार कोकणातल्या शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केलेली आहे आणि आतापर्यंत 1 रुपया देखील कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळालं नाहीये, हे आपण सांगताय। आमचे सदस्य सुनील प्रभूजींनी उठून असं वक्तव्य केलं की ह्यांच्या बाजूला 3 कोकणातले मंत्री, त्यांचे चेहरे बघा काय लिहिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।